अल निनो हा केवळ आता शेतीचा किंवा हवामानाचा प्रश्न राहिलेला नाही। अल निनोमुळे आपल्याला हवामानाच्या धक्क्यासोबतच कॉस्ट ऑफ लिव्हिंग शॉक म्हणजेच महागाईच्या प्रचंड मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं हा एक सिस्टमिक शॉक आहे, जो आपल्या संपूर्ण जागतिक व्यवस्थेला हादरवून टाकू शकतो असा गंभीर इशारा दिलाय। यंदा मान्सून उशिरा येतोय आणि परिस्थिती अशी आहे की 2026 हे वर्ष गेल्या 11 वर्षातील सगळ्यात कोरडं वर्ष ठरू शकतं। पण हे केवळ मान्सूनच्या लहरीपणाचं साधं उदाहरण नाही, यामागे प्रशांत महासागरात आकाराला येत असलेल्या अल निनोचा भयानक विळखा आहे। अल निनो म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे समजून घेतलंय। आजच्या व्हिडिओत आपण यंदा अल निनो आपल्या शेतीचं कसं नुकसान करणार आहे, महागाईचा भडका कसा उडणार आहे, अगदी एआय अर्थव्यवस्थेलाही कसा सुरुंग लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं यंदाच्या संकटाला सिस्टमिक शॉक असं का म्हटलंय हेच आपण साधं सोपं मध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर फॉलो देखील करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी आपण अल निनोचे हे संकट किती काळ राहणार आहे त्याची चर्चा करू। भारतातली शेती ही मान्सूनवर म्हणजेच नैऋत्य मान्सूनवर अवलंबून आहे, पण यंदा मान्सूनच कमकुवत झालाय। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार हिंदी महासागरातली हवामानाची जी स्थिती आहे ती कमकुवत झाली आहे। ढग तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे, कमी दाबाचे पट्टे नीट तयार होत नसल्यामुळं मान्सूनचे जे वारे आहेत ते देशात पुढे सरकतच नाहीत आणि या सगळ्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे प्रशांत महासागरात विकसित होत असलेला अल निनो फॅक्टर। आणि हा अल निनो फॅक्टर जेवढा काळ सक्रिय असेल तोपर्यंत मान्सूनचं रुटीन लागणार नाही। मग हा अल निनो किती काळ टिकणार आहे, तर अमेरिकी हवामान खात्याच्या म्हणजेच नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या अधिकृत अंदाजानुसार मे ते जुलै 2026 या काळात अल निनो सुरू होण्याची 80% अधिक शक्यता आहे। पण धोकादायक बाब पुढे आहे, ती म्हणजे हा अल निनो 2027च्या सुरुवातीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता 96% आहे। म्हणजे हे संकट 2-4 महिन्याचं नाही तर पुढचे 10 ते 12 महिन्याने आपल्याला या गंभीर परिणामाला, या गंभीर संकटाला तोंड द्यावं लागणार आहे। मग या संकटाचा शेतीवर काय परिणाम होणार आहे, तर भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार कमकुवत मान्सून आणि अल निनोमुळे आपल्या खरीप पिकांच्या पेरण्यांना मोठा फटका बसू शकतो। म्हणजे पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे, डाळी, गहू आणि एकूणच अन्नधान्य उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे धरणामध्ये पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। या अशा दुहेरी पेचामध्ये फक्त पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण होणार नाही तर सिंचनाअभावी शेतीच्या उत्पन्नावरही अत्यंत गंभीर परिणाम होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घाईघाईमध्ये पेरणी न करण्याचं आवाहन केले। तसंच मराठवाडा आणि खानदेशात भीषण पाणी संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलाय। इतकंच नाही तर कृषी मंत्र्यांनी तर खत टंचाई असल्याचीही कबुली दिली आहे। म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, अगदी तसंच काहीच आहे। किंबहुना यंदा दुष्काळात 14वा महिना लागलाय असंही आपण म्हणू शकतो। त्यामुळेच यंदाचा अल निनो शेतीला संपवणार का, पेरणीच होऊ देणार नाही का, अशी वेगवेगळी भीती व्यक्त केली जाते। आणि हा परिणाम किती असू शकतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं अल निनोनं यापूर्वी जो धुमाकूळ घातलेला होता इतिहासामध्ये तो इतिहास जाणून घ्यावा लागणार आहे। मग काय सांगतो हा इतिहास? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ताज्या अहवालानुसार 1877-78 मध्ये आलेला अल निनो हा जगाच्या इतिहासातला सगळ्यात भीषण भयंकर असा अल निनो मानला जातो। त्यावेळी आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेमध्ये एकाच वेळी भीषण दुष्काळ पडला होता। या जागतिक दुष्काळामध्ये तब्बल 5 कोटी लोकांचा जीव गेला होता, मृत्यू झाला होता। गरिबी, भूक आणि कमकुवत प्रशासन यामुळे हवामानाचा फटका कसा जीवघेणा ठरू शकतो याचा हा ज्वलंत इतिहास आहे। त्यामुळे आपण 2026च्या या अल निनोकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि दुर्लक्ष केलं तर काळ आपल्याला सोडणार नाही। मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं या सगळ्या धोक्याबद्दल काय इशारा दिलाय, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं यंदा संपूर्ण जगालाच महागाईला सामोरं जाऊ लागू शकतं असा इशारा दिलाय। हवामानाच्या धक्क्यासोबतच कॉस्ट ऑफ लिव्हिंग शॉक म्हणजेच महागाईच्या प्रचंड मोठ्या संकटाला सामोरं जाण्याचं हे संकट आहे। उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण तांदळाबद्दल बोलू। तांदूळ हे अब्जावधी लोकांचं जगभरातलं रोजचं अन्न आहे, म्हणजे रोज लोक खातात। पावसाळ्याअभावी जर तांदळाच्या उत्पन्नामध्ये थोडी जरी घट झाली तरी जागतिक बाजारामध्ये तांदळाच्या किमती गगनाला भिडतात। त्यातच सध्या सुरू असलेल्या इराण युद्धामुळे आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतील तणावामुळे इंधन आणि खताच्या किमती
आधीच प्रचंड वाढल्यात आणि त्याचं प्रचंड टंचाई देखील झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलाय आणि उत्पादन मात्र घटणार आहे. या दुहेरी कात्रीमध्ये सामान्य माणूस अडकणार असून अन्नधान्यासाठी आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आणखी गंभीर बाब तर पुढे आहे. अल निनो हा केवळ शेतीचा किंवा हवामानाचा प्रश्न नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते हा एक सिस्टमिक शॉक आहे, जो आपल्या संपूर्ण जागतिक व्यवस्थेला हादरवून टाकू शकतो. मग यंदाच्या अल निनोला सिस्टमिक शॉक का म्हटलं जातंय? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने इशारा दिलाय की नद्यांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे देशांतर्गत जलवाहतूक ठप्प होऊ शकते. वाढत्या तापमानामुळे मजुरांची आणि कामगारांची उत्पादकता घटते. पण सगळ्यात मोठा धोका आहे तो तंत्रज्ञान क्षेत्राला. दुष्काळ आणि उष्णतेमुळे वीज निर्मिती घटते आणि पाण्याचे साठे आटतात. तुम्हाला माहिती आहे का की सेमीकंडक्टर निर्मिती म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये ज्या चिप लागते सेमीकंडक्टरच्या, त्या निर्मितीमध्ये आणि मोठ्या डेटा सेंटरसाठी प्रचंड पाण्याची आणि अखंड विजेची गरज असते. या अल निनोमुळे पॉवर ग्रिड्स म्हणजे जे विद्युत वितरण करत असते ते पॉवर ग्रिड्स आणि पाणी पुरवठा विस्कळीत होऊन थेट जागतिक AI अर्थव्यवस्थेला ब्रेक लागू शकतो. मग यावर उपाय काय? आपण केवळ रडत बसणार आहोत का? तर अजिबात नाही. जगातल्या काही देशांनी अत्यंत उत्तम पावलं उचललेत. यातून भारतानं आणि आपल्या धोरणकर्त्यांनी सरकारनं धडा घेण्याची शिकण्याची गरज आहे. आणि हे सगळं काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनंच काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत. पहिली उपाययोजना आहे पूर्वनियोजन. फिलिपिन्स देशानं या धोक्याची जाणीव ठेवून आपला नॅशनल ॲक्शन प्लॅन आधीच अपडेट केलाय. त्यांनी संकट येण्याआधीच नागरिकांना कॅश ट्रान्सफर म्हणजे आगाऊ आर्थिक मदत देण्याची सिस्टम व्यवस्था ठेवली आहे. दुसरं उपाययोजना आहे ती म्हणजे हवामानपूरक शेती. जागतिक बँक आणि जागतिक अन्न संघटनेच्या सल्ल्यानुसार मलावी आणि झांबिया या देशांनी, आफ्रिकन देशांनी पीक पद्धतीमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. कमी पावसात तग धरणारी बियाणं वापरणं आणि जलव्यवस्थापन सुधारणं हे उपाय त्यांनी सुरू केलेत. तिसरा उपाय तो म्हणजे शहर नियोजनाचा. सिंगापूर सारख्या देशानं उष्णतेचा सामना करण्यासाठी शहराचं जे वाढतं तापमान आहे ते नियंत्रित करण्यासाठी हीट मॅपिंग आणि शहरी वृक्षारोपणावर भर दिलाय. तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये 5 कोटी वृक्ष लागवड करण्याच्या मागच्या काळामध्ये एक स्टंटच झाला होता असं आपण म्हणू शकतो. त्या 5 कोटी वृक्षांचं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. म्हणजे जगामध्ये काय होतंय आणि भारतात, महाराष्ट्रात आपल्यामध्ये सरकार काय करतंय याचा तुम्हाला एक अंदाज देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांनी आणि सरकारांनी आता अल निनोकडे केवळ एखादी नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता ती राष्ट्रीय सुरक्षा आणि रिस्क मॅनेजमेंटची एक कायमस्वरूपी डोकेदुखी मानून म्हणजे कायमस्वरूपीचा उपाय म्हणून त्याच्याकडे नियोजन करायला पाहिजे असा सल्ला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दिलाय. थोडक्यात काय तर निसर्ग आपल्याला इशारा देतोय. 2026चा हा अल निनो हवामान, शेती, तंत्रज्ञान आणि आपल्या किचन कट्ट्यापर्यंत, किचन घरामध्ये देखील सगळ्याच गोष्टीवर हल्ला करणार आहे. आता वेळ सावध होण्याची आहे आणि योग्य धोरण आखण्याची आहे. सरकारनं निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन अन्न सुरक्षा आणि पाणी नियोजनावर युद्ध पातळीवर काम सुरू करायला पाहिजे. पक्ष फोडाफोडी, आमदार फोडणं, निवडणुका जिंकणं यावरचं थोडं जरी लक्ष आपल्या सरकारनं आणि राजकीय पक्षांनी अल निनोच्या या संकटावर दिलं तरच आपला या महाभयंकर संकटामध्ये थोडाफार निभाव लागू शकतो. अन्यथा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं, आपला देश या 11 वर्षातल्या सगळ्यात मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी खरंच तयार आहे का? महाराष्ट्र तयार आहे का? शेतीतून उत्पन्न निघालं नाही तर दिवाळी कशी साजरी करू शकतो आपण, याचा तुम्हाला काही अंदाज आहे? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे अभ्यासपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.